उल्हासनगरात भल्या पहाटे मंदिरातील साहित्य चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली। विशेष म्हणजे गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल देखील चोरीची असल्याचे समोर आले आहे। आरोपीकडून मुद्देमालासह चोरीची गाडीही जप्त करण्यात आली। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील जसलोक शाळेमागे असलेल्या हनुमान मंदिरात बुधवारी पहाटे एका चोरट्याने प्रवेश करून दानपेटीतील रक्कम आणि परिसरातील 3 मोबाईल फोन चोरी केले। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि पोलीस निरीक्षक तुकाराम पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली वाघ, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश काळे आणि पोलीस उपनिरीक्षक विलास मालशेटे यांच्या पथकाने मोहम्मद सरफराज रुस्तम शेख याला ताब्यात घेतले। आरोपीकडून 3000 रुपये रोख, 3 अँड्रॉइड मोबाईल आणि MH05CD3308 या क्रमांकाची मोटरसायकल जप्त करण्यात आली। चौकशीत ही मोटरसायकल बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस केल्याचे उघड झाले आहे। मंदिरातील चोरीचा तपास करताना पोलिसांच्या हाती मोटरसायकल चोरीचा धागा देखील लागल्याने आरोपीवर एकाऐवजी आता 2 गुन्ह्यात कारवाई होणार आहे। नमस्कार, मध्यवर्ती पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची मंदिर चोरी झाली होती। या अनुषंगाने सदर पोलीस स्टेशनचे इंचार्ज श्री अवताडे, क्राइम पीटर श्री पादीर आणि तपास पथकातले अधिकारी श्री महेश काळे आणि त्यांची टीम तपास करत होती। यातील तांत्रिक विश्लेषण आणि एकंदरीत गोपनीय माहितीच्या अंतर्गत त्यांनी सदरचा गुन्हा जो आहे तो उघडकीस केलेला आहे। यामध्ये एकूण 2 आरोपी असून त्यातला मूळ आरोपी जो आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये चोरीला गेलेले 3 मोबाईल, रोख रक्कम आणि तसेच बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील एक चोरी गेलेली मोटरसायकल जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। इतर दुसऱ्या आरोपीचा शोध तपास पथक घेत आहे आणि त्याचा PCR घेऊन आणखी काही गुन्ह्यात त्याचं सहभाग निष्पन्न होत आहे का या अनुषंगाने मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे तपास पथकातील अधिकारी कर्मचारी तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, उल्हासनगर।